नमस्कार, मी डॉक्टर आशिष गाडे, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन पल्मोनॉलॉजिस्ट म्हणून मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे। आज 24 मार्च हा वर्ल्ड क्षयरोग दिन किंवा वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस दिन म्हणून पाळला जातो। 24 मार्च 1882 रोजी रॉबर्ट कॉक्स यांनी बर्लिन युनिव्हर्सिटीमध्ये ट्युबरक्युलोसिस या रोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या विषाणूचा शोध जगासमोर आणला होता। त्यामुळे हा दिवस वर्ल्ड क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो। तर या आजाराबद्दल आपण काही महत्त्वाचे फॅक्ट्स आज पाहूया। ज्या व्यक्तींना टीबीचे इन्फेक्शन होते त्यांना त्याचे लक्षण दिसतील असे आवश्यक नाही आहे, त्याला आपण लॅटंट टीबी किंवा सुप्त अवस्थेतील टीबी असं म्हणतो। पण जेव्हा आपल्या शरीराची इम्युनिटी कमी होते तेव्हा हा लॅटंट टीबी ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो। टीबी हा मुख्यत्वे फुफ्फुसाला अफेक्ट करतो आणि ट्युबरक्युलोसिस जो फुफ्फुसांचा टीबी आहे तो हवेवाटे किंवा श्वसनातून थुंकी वाटे जे अफेक्टेड रुग्ण आहेत त्यांच्याकडून निरोगी व्यक्तीस पसरतो। टीबी हा फुफ्फुसा व्यतिरिक्त अन्य अवयवांना जसे की हृदय, हाडे, आतडे, लिव्हर यांना पण अफेक्ट करतो। हा इन्फेक्शियस नसतो। जगातील एकूण पॉप्युलेशनपैकी जे टीबी अफेक्टेड रुग्ण आहेत त्यापैकी 2/3 रुग्ण हे भारतामध्ये आढळतात। त्यामुळे इंडियाला टीबीची कॅपिटल बोलले तरी काही वावगे ठरणार नाही। टीबीची ट्रीटमेंट ही मुख्यत्वे ड्रग सेन्सिटिव्ह आणि ड्रग रेजिस्टन्स यामध्ये डिवाइड होते। ड्रग सेन्सिटिव्ह टीबीचा कोर्स हा जनरली 6 महिन्याचा असतो व या कोर्समध्ये काही दुर्लक्ष झाले तर तो ड्रग रेजिस्टन्स टीबीमध्ये कन्वर्ट होण्याचा धोका राहतो, ज्याची ट्रीटमेंट अराउंड 18 महिन्यापर्यंत घ्यावी लागते। त्यामुळे योग्य ट्रीटमेंट, योग्य निदान व उपचार घेतल्यानंतर टीबी हा पूर्णपणे पराग करता येऊ शकतो। धन्यवाद।